लोक आहे, कैलास लोक आहे, वैकुंठ लोक आहे, तीन लोक त्याच्यात आपला आहे मृत्यू लोक आहे. त्या मृत्यू लोकांकडे चीन, जपान, अमेरिकेला काही उपयोग नाही. माणसं आहे खरी सगळ्या ब्रह्मांडात मनुष्य जन्म महत्वाचा कुठेही जन्म मिळतो. त्यात भारताचा मनुष्य जन्म फार महत्वाचा. युरोपियन लोक इकडचे तिकडचे लोक आहेत, मनुष्य जन्मात आहे. त्यांचा व्यवहार त्यांचा परमार्थ आणि भारतीयांचा व्यवहार भारतीयांचा परमार्थ. भारतीय सर्वच आहेत असं नाही. भारतीयात जे कोणी भगवंताची सेवा भक्ती उपासना करणारे आहेत यांचाच मनुष्य जन्म म्हणजे सार्थक आहे. बंगले बांधले, पुठाणे केले, वाटते ते केले. रावणाचं ऐश्वर्य माहिती आहे. सोन्याची लंका त्रैलोक्यावर सत्ता तरी त्याला समाधान. 80,000 बायका रावणाला तरी सीता पळवतोय रामाची. जंगलातली सीता पळवतोय रामाची. सोन्याची लंका आहे. 80,000 बायका 80 सहस्र सुंदरा कामिनी माझी मुखराणी मंगोदरी. पुण्याची लंका काय पुत्र संतती काय ऐश्वर्य जे बंदीखान्यात टाकले हे शौर्य पुरुषार्थ आहे. आणि एवढा पुरुषात रावण माती थोडं सगळं असून माती रामाबरोबर युद्ध करता करता पडला. त्यांची मंडळी राक्षस अरे काहीतरी सोना आणा सोना आणा सोना घालायला तोंडामध्ये मेलाय मरतोय रावण. मंडळी आली झाले कोणाला हात नाही लावायचा का. रावणाचं सोन आहे, रावणाचं लंका आहे, रावणाचं सोन आहे. त्याचं सोनं तुम्ही मनाई करणार कोण. त्याचं तोंडात घालायचं. तो मेलाय त्याचं तोंडात घालायचं. लंका आहे त्याचं सोन आहे. रावण कुठे दाखवणार. रावणाचाच पत्ता नाही तर रावणाची लंका कशी. रावणाची लंकाच नाही तर लंकेतलं सोनं रावणाचं कसं. सत्ता धनाची दिदी माय बाप घरी या ब्रह्मांडाचं एक भगवान सत्ता त्याची आहे. कचेर भरता उत्साही कचेर भरता उत्साही निवास प्रभव प्रलय स्थानम विधानम बीजम ऐसा तो समर्थको मी जगाचा नाथ. भगवान काय समजते सांगायला मला वेळ नाही. असलं सामर्थ्य माझं पण असलं म्हणजे कसलं मला वेळ कुठे. वेळ तर आपला संपलं इथं सत्ता होणार यावेळेला आपण सांगू देऊ देतो कोणाचा पाऊस यायचा घेऊन नाहीये. यांनी शिजवलंय पोटात दिला पाहिजे ना प्रसाद. काय हो तुम्ही काय करतो तुम्ही कसं काय करत वाढला उद्या लोकप्रिय आमदार आर्यन वाणी साहेब त्यांची चिरंजीव
सांगायची गरज नाही, कारण ते माझ्यापेक्षा तुमचा जास्त होते. जिथं परिचय आहे तिथं आम्ही कशाला सांगत बसावं. धन्यवाद. परमात्मा गोकुळात अवतीर्ण या जगात ब्रह्मांडात भारतात फक्त एक श्रीकृष्ण श्रीकृष्ण एक देव आहे. 10 अवतार आहेत, त्यातला एक अवतार आहे श्रीकृष्ण. 24 अवतार आहेत, त्यातला एक अवतार आहे श्रीकृष्ण. अनेक देव 33 कोटी देव आहेत, त्यातला एक प्रमुख देव. सगळ्या देवांना ही शक्ती देणारा, आता ब्रह्मांडाला शक्ती देणारा, ब्रह्मापासून शिवापर्यंत त्या सर्वांना शक्ती सामर्थ्य देणारा, ज्याला चित म्हणतात, ज्याला चैतन्य म्हणतात, ज्याला ब्रह्म म्हणतात. विष्णुव्यापक ब्रह्म तत्व आहे, तद्रूप चिद्रूप अनुरूप. ते ब्रह्म म्हणजे तो श्रीकृष्ण आहे. परब्रह्म निष्काम तो हात भगवान श्री कृष्ण परमात्मा. कृष्णस्तु भगवान स्वयं. कृष्ण काय करतो लोकांना, काय तुम्ही आम्हाला करतो कृष्ण. फोटोतला काय मंदिरातल्या मूर्ती काय तेवढा मोठा नमस्कार करू झाला करून लागेल. कृष्ण संपला एवढाच कृष्ण नाही. कृष्ण म्हणजे काय आहे. कृष्ण ब्रह्मदेवाला कळत नाही. ब्रह्मदेवाला तुम्ही आम्ही कोण. ब्रह्मदेव तर तुम्ही आम्ही नाही. ब्रह्मदेव तर बियाकली नाहीये. तुम्ही आम्ही तर ब्रह्मदेव नाहीये. ब्रह्मदेवाला कळत नाही. ब्रह्मदेव ज्या ब्रह्मदेवाच्या मुखातून वेद निघाले, वेदाचा ज्ञाता ब्रह्मदेव, त्याला कृष्ण कळत नाही. तुम्हाला आम्हाला कळावा कसा. यशोदेचं एक गवळ्याचं पोर नाही. गवळ्याचं पोर नंद यशोदेचं बाळ आहे. त्याही वेळेला हीच बुद्धी ना, आज तरी तीच बुद्धी. आज आपल्याला कोणती होती त्याच्यामुळे बुद्धी नाही. कृष्णा काळाला तपस्याला पाहिजे बघायचं. कृष्ण तपस्या ऋषी मुनीला करतो. तुम्ही आधी 10 रुपये दोन कृष्ण ओळवाळ खाल्ले गेले. मग खातात 10 रुपये अंगाच्या गोष्टीचा तरी काळ नाही. त्याला कृष्ण कळत असतो काय. कृष्ण कळायला काय बुद्धी पाहिजे. निर्माण बुद्धी पाहिजे. ते मात्र त्यात दोष नको येतो. आपल्या अंतःकरणामध्ये किती दोष आहेत, ज्याने त्याने आपापल्या मनाचा अंतःकरणाचा विचार करून तपासून पाहावं.
संतच जाणून आहे. कोणालाच कोण करू जाणे कसोटीला आहे लावतात पुन्हा हातात घेतलं तरी ते हे रत्न खरं का खोट रत्न पारख्याला कळेल. तुम्ही आम्ही रत्न हातात घेऊन काय करणार? चांगलंय चांगलंय समजतंय चांगलंय समजतंय म्हणा चांगलंय म्हणा त्यात दोष आणि गुण काय आहे? दोष गुण करतात. घोडे घ्यायला जातात घोड्याच्या बाजारामध्ये चांगला घोडा पाहून चांगला म्हणतात चाललेला आहे चांगला आहे सगळ्या दुसऱ्यात चांगला आहे दर्शक आहे घोडा परीक्षा आहे त्याच्यावर काय ते देव म्हणे लागतो कंठात देव म्हणे केस आहे कानावर त्या केसातच देव म्हणे आले देव म्हणण्यासारख्या केसाचा भोवरा तुम्ही आम्ही घोडा पाहतो कधी देव म्हणे कळलाय का घोड्याच्या कंठातला घोड्याचं पुष्कळ राहतात नाही कुठंच जायचं जातात त्याचे दात कसे लक्षाय का वय किती आहे फसायला चांगला आहे का काही घोडे चांगले असतात त्याच्या पुढे गेले डोकं झटक तो घोडा पुढे जातो काही घोडे फार उठे जातात काही लागत नसतात काही डोकं झटतात अवगुणही आहे काही गुण आहेत तसे अवगुणही आहेत तसा माणसात तसंही तर जीवात चांगले माणसं संसार करता चांगले माणसं संस्कृतीनं प्रामाणिकपणानं खरेपणानं चांगल्यापणानं संसार करताय व्यवहारिक पद्धतीनं व्यापारी पद्धतीनं न्यायनीतीनं संसार करतात न्यायनीतीनं संसार केला तो संसार सुद्धा मुक्त होतो हरिनामानं माणूस मुक्त होईल संसार जर चांगला केला तर त्या संसारात सुद्धा संसारात मुक्त होईल संसार करावा शास्त्र आणि त्या शास्त्राप्रमाणे संसार करा नाकाला भोगीला जायचं काय कारण नाही शास्त्र सांगतो त्या पद्धतीने संसार करा आणि त्या पद्धतीने संसार केल्यावर शास्त्र सांगतो चालू येतो स्वर्ग कुठं जायचंय तिथं अमृत आहे त्याचं जायचं काही ट्रेनचे मन मजा एखाद्या माणसाला नाही पाडतात कोण भरलं चांगलं चैनीचं अमेरिकेला जातो चैन करायला तिथं डान्सिंग पार्टीत जाते तू आणि तिथं डान्सिंग पार्टी म्हणजे लेडी आणि ती मजा वाटते कोण कुठं रमल कोण कुठं रमल कोई किसी ने मनव तो कोई किसी ने मनव आमचे साधू संत महात्मे या व्यवहारात संसारात रमत नाही संसारात रमला की गेला संसार गेलाय संसार निरतलाय कोणत्या संसारातल्या सगळ्या पदार्थात सगळ्या पाप कापून पाबर त्याच्यामध्ये जात आपण खरे संसारात आहोत तुम्ही काय ना आम्ही काय कापून पहा ना कोणत्या संसाराचा कोणता पदार्थ संसार चांगला आहे तुम्ही आम्ही बुद्धीनं मानतो का मुळात चांगला आहे चांगला म्हणजे सुख देणारा संसारात कोणतं सुख आहे कशात अहो जग आहे जगात सुख असलं सुख हे चिरात आहे चिद आहे जीव चिद आहे आणि चिदामध्ये सुख आहे सच्चिदानंद भगवान सच्चिदानंद भगवान आणि तो सच्चिदानंद स्वरूप भगवान आमचा श्रीकृष्ण भगवान माणूस हे चिद आहे माणूस हे चिद आहे चिदन जड मिळू नये मग शरीर जड आहे पण याचा जीव चिद आहे ना मेला म्हणजे याच्यातला चैतन्य गेलं जीव गेला अहो जीव जातो शरीर जडीत राहील तलवार आणि तलवारीच्या वर ज्ञान आहे खोका खोका म्हणजे तलवार नाही तलवार म्हणजे खोक नाही तसं तलवारीप्रमाणे या शरीरात आत्मा आहे
तो आत्मा शरीराला चिकटल्यामुळे तो झाला जीवात्मा. आणि जीवात्मा शरीराला जे गोड लागेल ते करत. त्या शरीरात डोळे कान नाकायची याला जे काही गोड लागेल ते जीव आकाश याद्वारा जीव संतोषित होतो. या इंद्रियद्वारा भोग सगळे जीवाला आहे. आणि म्हणून जीव इंद्रियाच्या द्वारा विषयाच्या भोगात रमला. आणि खऱ्या तुझे भगवंताच्या ठिकाणी त्याला विसरला. खरा तो ब्रह्मांडात भगवंताच्या ठिकाणी हे तू जे ओळखतात ते बातमी देवाला बस. गवळणी डोंगरात आल्या. गवळणी स्त्रिया होत्या, सामान्य स्त्रिया नव्हत्या, अधिकारी स्त्रिया होत्या. कृष्ण माणूस आहे. त्यावेळेच्या सगळ्या लोकांनी कृष्ण माणूस समजले. माणूस समजावं, त्याला देव मानाचं तरी काय कारण आहे. बळकरीला देव माना कोण म्हणेल कशा करता नाही. त्याला तसं म्हणा असं म्हटलं लोकांना पटलं तर पाहिजे. जो देव नाही त्याला देव म्हणून म्हणणार काय अर्थ. तो जो देव असूनही त्याला ओळखत नाही. जे ओळखतात ते न ओळखणारे आहेत त्यांना त्याची ओळख करून देतात. हे संत महाराज कृष्ण भगवान ह्या संताला करतो महाराज. देव सगळ्याला कळत नसतो. देव सगळ्याला करतो. यशोदेच्या जवळ कृष्ण भगवान काय संकट चतुर्थीचं व्रत करीत होते. माझ्या कृष्णाला गणपती बापाला चांगली बुद्धी द्यायची. हा कृष्ण याच्या आई त्याला न कृष्णा बाई झाला मागणं झाला का घरातून घेऊन येते. काय राहिले विचारले राहिले घरात काय त्या पण त्या आहेत समय आहे. त्या समयीला एक वेळेला काढायची पेटी राहिली. अरे आता घेऊन तुम्ही काढायची पेटी तू थांबित मोका बी काय येईल बरं काय गेले कोणाचंही एवढं. अरे कृष्णा अरे मोदकाचा हार आहे तुम्ही काय झाला हात कोणीतरी हारा कुठे गेला. आजपर्यंत त्याला कोणी मारलेलं नाही. कोणाचा मार खातो होतो मोठमोठे त्याला मारण्याकरता आले त्याला धुळीत मिळवले. कंसाला काय कमी केलं. रावण कसा करता ध्वंसवान जो उभा होता नको. कंसाला काय केलं. जरासंधाला काय केलं. शिशुपालाने काय
सगळे मारले. जन्माला आल्याबरोबर 6व्या दिवशी कंसानं मारायला एक पाठवली बहीण. कंसाची बहीण पुतना मावशी. पुतना मावशी, अरे दादा काय काळजी करतो. कोणीतरी आकाशवाणी झाली, अरे तुझा शत्रू जन्मलेला आहे. त्याला 8 दिवसात तुझा शत्रू जन्मलेला. 8 दिवसात जेवढे पोरं जन्मले तेवढा मारायचा सपाटा. गोकुळात नंद यशोदेच्या इथे एक पोरग जन्मलेले 8 दिवसात. तो नंद कंसाचा मित्र आहे. कंसार राजा आहे. नंद त्याचा सारा पट्टी राजाला जे काही कर भरावा लागतो सगळा कर बरोबर व्यवस्थित भरतो. पैन कर भरतोय तो नंद कंसाला. त्या कंसाला काहीच करता येत नव्हतं त्या नंदा. त्याचे जन्माला आले, दुनियेतले मारले. तो इमानदार, प्रामाणिक आणि सगळं त्याचा भर करणारा आणि पुन्हा मैत्री आहे, प्रेम आहे. आता याच्या पोराला कसं मारा हो. व्यवहार दृष्टी जरी दुसऱ्या तरी व्यवहार दृष्टी ना हो. व्यवहार दृष्टीनं वागावं. परमार्थ दृष्टीनं वागावं. जसा प्रसंग असेल त्या प्रसंगाला अनुसरून विचार करून माणसानं वागावं. नवरा नवरी आले. इकडे नवरी आहे, इकडे नवरदेव आहे. बँड वाजंत्री आहे. तिथला एक आजोबा म्हातारा एकदम आला. अरे काय आहे, अरे लग्नाला वेळ कसा, अरे काय करता तुम्ही. म्हणे नवरी आणा रांड, नवऱ्याचे तोंड. वारे म्हातारा, लग्नाचा प्रसंग मुक्ता फळ तोंडाचं कोणते हे शब्द इथं वापरायचे. मांडवाच्या तारा पुढे आणला म्हातारा. वयोवृद्ध आहे, चांगला आहे. आजोबा 100 वर्ष आजोबा नाच पण तुझं लग्न चालू आणि म्हातारा म्हणून चांगल्या भावनेनं आणला. तो असा बडबडायला लागला. अरे काय रे, अरे किती वेळ झाला. अरे कुठं मंडळी गेली, दोन्हीकडचे वराडी कुठे आहेत. अरे कुठे कुठे नवरदेव आणा नवरदेव का. अरे ती नवरी रान कुठे. अजून तिचं लग्न नाही, तिला रान शब्द वापरणं बरोबर आहे का. प्रसंगाला अनुसरून हे वागणं बरोबर नाही, चुकीचं आहे. जाळा नवऱ्याचे तो भाजून काढा म्हणे. या नवऱ्याला काढा रे एकदा तो भाजून आणा रे ती रान नवरी आणि हा म्हातारा आदर सत्कारानं लग्नाला आणलेला आहे. आणि ते हा बोलतो. हे बोलणं शोभत नाही. त्या ठिकाणी भलतं बोलू नये. नवरीचा लग्न व्हायचं तिला रान म्हणतो. बोलायची अक्कल. कुठं काय बोलावं. त्या ठिकाणी भलतं बोलू नये. भलते नाना भलते ते. प्रसंगाला अनुसरून माणसानं बोलावं. भगवान श्रीकृष्ण भगवान त्याला कडे त्याचे ओळखायला पुण्य पाहिजे. ओळखायला पुण्य, करायला पुण्य, पार पडायला पुण्य आणि फळ प्राप्त व्हायला पुण्य. जे काही ते फळ प्राप्त पर्यंत ते शिकलं पाहिजे ना. आरंभ केला सोडून दिला म्हणजे फळ कुठे.
आरंभ करून सोडून देऊन चालतं. सत्यनारायण नुसता मांडला, बा तिकडे तिकडे गेले, तिकडे प्रत्येक गेले, तिकडे दारू प्याले आले, मांडला कशा काहीच नाही, पोथी नाही, पुराण नाही, प्रसाद नाही, मांडला कशाला आता बोलून मांडला कशाला. हे काही करायचं असेल ते आता येऊन नाही करावं, परमार्थाची चेष्टा नाही करावी. संसार तो चेष्टा करण्यासारखा नाही. संसार करावा नेटका, मोठे नदी जावा फाटका, कष्टानं चांगल्या रीतीनं संसार पूर्ण करावा. संसारात तितकं सुखी राहण्याचा प्रयत्न करता येईल तेवढा प्रयत्न करावा. आखे संसारात सुखच नाहीये, तिथे तरफड धरपड केली. एक असा तेलाचा दुकानदार केली, दिवस विचित्र, कुणीकडे तेल मिळेना, घरात घाणा आहे, कुणीचा का घाणा तो मोठा लाकडाचा कमरा एवढा, आणि तो भला 2 तास उसाचा लांबी रुंदीचा हात कोरलेला, त्याच्यात लाट, त्याला दोर बांधून आणि एखादा बैल घेऊन तो ठेवत त्याच्यात तेल टाकून, करडी टाकून, करडीचं तेल, तेलाचं तेल, तो घाणा आहे. तो दिवस मान विचित्र, लोकांचे ते पिकलं नाही, कोणाचं ते नाही, करडी नाही, तो घाणा तसा. त्याला विचार, त्याला त्या असं रिकामं बसण्यापेक्षा काही कोणाला काही करायला पाहिजे, घाणा आहे आपले लोक, मग काय करायचं, काहीच नाही, तीळ नाही गाळायला, करडी नाही, शेंगदाणे नाही, मग काय करायचं, जवळचही नाही, काय करायचं. त्यांना अंडी वाळू भरून 2 घडे टाकले, त्याच्यात काही करायचं. तेल नाही तर नाही, तो पेंट तरी होईल. वाळू गाळले तर तेल नाही, पण पेंट येईल का. खाना गाळीचा गुंडे, तेल ना पेंडी जोडे, तेल मिळणार नाही, तेल ना आणि पेंड ही ना, काही मिळणार नाही, फक्त शिल्प बदला पडेल. कष्ट कसा हा संसार घालूया, घाणा घाला, वाळूचे सगळे काय मिळायचे. माझ्याच्या वेळेला बघा ना, मला वेळेला काढतात, एवढा संसार सुखाचा आहे, माझा शेवट संसार केलाय, आता मारायच्या वेळेला आनंदाने का जाऊ नये. कुठे संसारात आनंद, आनंद नाहीच आहे. तो रडतो, भोवताली बसतात, ते रडतात, एकमेकांकडे पाहतात आणि रडतात. जन्माला आलं बाळ रडू लागलं, त्यावेळेला हे माणसं हसतात. पण जरी ते बाळ रडलं तरी ते बाळ सुचवतं की मी आलोय, पण मी जाणार आहे. आज तुम्ही हसताय, पण शेवटी तुम्हाला रडायची पाळी येईल, ते बाळ पहिल्यांदाच सुचवतंय.